नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, हो का व्हिडिओला काय उशीर होतय माझ्याकडून. हो की अयो शिर चमकाय लागली मांडीत माझ्या. सकाळ धरणं मसाल्याचंच काम कुटायचं चाललं होतं. मसाला कुटून मग परत आहे ना तुम्हाला सांगते झंपर कापलं. जेवण तर कवा दुपारी चतकोर भाकर खाल्ली म्या बळच. काय सांगायचं, हो का पुरीला होत्या सकाळच्या शाळा, झोपल्या दोघी, एक तर काय नाही आली अजून. हो का झंपर कापलं, साड्यांना पिको केलं, फॉल करायच्यात. आता साड्यांना फॉल करायच्यात अजून. लय हो का राडा भाऊ बहिणीनं महाग. हो का इथं साड्यांना पिको करून टाकले. अजून हात शिलाया हुक ही एवढी गठुडी कापली. मसाला ही करून एवढं झंपर कापल्या 4. आता ही शिवायचं संध्याकाळी. पहाटे उठूनच कापायला चालू केलं, पण तुम्हाला सांगते नवऱ्याला जायचं होतं कामाला. मग त्यांना दिला डबा करून भाकरी खायला. डबा नाही नेला त्यांनी, पण अजून लय झंपर शिवायच्यात. घरात तर मरणाचा राडा पडलाय. काय सांगायचं. हे काय झंपर कापल्यात. हे काय इथं दिसतात का? इकडे शिलाई मशीनचं काम, परत तिकडं ह्याच काय म्हणतात त्याला, काय म्हणतात काय ध्यानात येईना. थांबा मला टिकली लावू द्या. तिकडं हा डंका मशीन, गिरण. आता 2 मशीनी नाहीत आणल्या वय. थांबा एकच मिनिट भावा बहिणीनो, टिकली लावती. हाताची आग चालली दिसते. अखियों में तू बस जा, अखियां में बंद कर लो. हाताची आग चालली. आंघोळ केली, तिखटाची झाली होती. तर सारं तुम्हाला सांगते तोंडाची ना हातातोळ्याची ना आग चालली हाताची. काय नाही, आता थोडा आराम करणार आणि तिथून पुढे मग काम चालू करणार भाऊ बहिणी. लय महाग काम. काय सांगायचंय तुम्हाला. थोडस तुम्हाला सांगते. ही भेटना ना जम्पर शिवायच्यात. अजून टिकली लावली. उन्हाळ्याचा नवरा कपाळावरच राहत नाही. बदाबद बदाबद सारखा निघून पडतो खाली. काय सांगायचंय. ते बरं आहे. योगीच चाललंय भांडी कपडे. कपडे नाही धुतले अजून, भांडी घासायची चालले ते. ठीक आहे. आता मी उलसा का आराम करणार आणि तिथून पुढे जम्पर शिवणार. काय भूक तर मरणाची लागली, पण काय करायचं. गॅस मिळत नाही. चुलीवर स्वयंपाक करायचा उन्हाचा करू वाटत नाही. आवरलं का नाही. हा चाललंय ग. मी तर त्याच्यात काम केलं मिरची. कसं होत असं. माझ्या हाताची आग चालली आहे आणि तोंडाला साबण लावला. आंघोळ करताना तोंडाची आग चालली. किराणा किराणा
मी आता उलीच माया खोब्यातच शिरा काढल्यावर झाली मांडी. जरा उलट आराम करून मग आहे ना हे करणार आहे, जम्पर शिवणार. उंबराचं झाड आहे भाऊ बहिणीने. आता ह्याचा येल जुईचा येल उंबरावर चढलाय बघ की. आता पावसाळ्यात कसे काय फुलं उंबराच्या झाडावरच. जुईची पांढरी शिपट. काय इथं गुलाब हाय. पपया आल्या ते दावती की तुम्हाला. थांबा मला बसू द्या खाली थोडं. अरा काय पपया आल्या ते हाय का. हे पपयाचं झाड. कशा आल्यात पपया बघितल्या का. पपया होत्या ना मोठे. आता पिरू आल्यात मरणाचं. लुंडकच पिरूचं झाड एवढं पिरू बघ की किती आल्यात त्याला. पिरूचं झाड किती मोठं आहे बघितलं का योग्य. हो का पिरू. उमराचं झाड आता मोठं झालंय भाऊ बहिणीने. पिरू किती आला तो. त्याच्या वजनानेच वाकून जाईल झाड पिरूच्या. कडीपत्ताच उपजारे येई नाही. पहिला काय कडीपत्ता होता मोठा बाई. आता उपजाऱ्याच येईना झाला. वाढूळ जंपर कापलं ती माया मांडीतली शिर दुखायला लागली. चलायला लागलं तरी लचाकते. चल बाय जाती बाय भाऊ बहिणीनं घरात. माहेरात चाललाय धिंगाणा व्हायलाच होय. राजाचा आणि राणीचा. लोकाचा फोन बी फोडला. दुसऱ्याने लावून दिलेला फोन भावा बहिणीनं त्यांना सुद्धा भुरदंड दिला. बरं हा असं आहे बघा कहाणी. काय सांगू कहाणी तुम्हाला. बोट कापून घेतली राजूनी होय. 7 बाऱ्यावर अंगठ द्यायला बोट कापून घेतल्यात म्हणलं राजूनी. राखता बुंबूळ. एक ना धडण भाराभर चिल्ली आहे त्या बघा पदारात. बाकी दुसरं काय नाही. ही सुखानं जगानात आणि दुसऱ्याला सुखाने जगू दे ना ती भाऊ बहिणीनं. काय सांगायचं तुम्हाला. हाय ती बरं आहे. दुसऱ्या कष्ट करून खाया बघतोय आपलं सुखा समाधानाने, तर दुसऱ्याला बी जगून द्यायना तिने. ही बी सुखाने जागा नाही. मग आता तुम्ही सांगा करायचं तर काय करायचं. हा दोघा नवरा बायकोची लकाटान भांडणं चालू आहेत. आणि त्या लेकरांचं तर मधीच कुत्रेवाने हाल आहेत. काय सांगायचं. मस आपल्याला माया दया येते पण आता करायचं काय. आपण काय करायचं.
ज्याच्या त्याच्या लेकराचं टेन्शन आईबापाने घ्यायला पाहिजे का कसं? आईबापच जर बारक्या पोरांवानी जर करत बसली तर कसं व्हायचं? हा, भांडणं होत्यात, प्रत्येक घरी भांडणं होत्यात, पण त्याला लिमिट असतंय. बरोबर का नाही? कुठल्या गोष्ट मापातच कराव्या लागते त्या. आता आमची बी मज भांडणं होत्यात. लोका शिकवी ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडं पाषाण त्यातली गत. मस्त आता आमचं बी भांडण होतं, पण आम्ही लेकरं बाळ बघून सगळ्या गोष्टी करत असतो भाऊ बहिणी. लेकरांना बघून सगळ्या गोष्टी कराव्या लागते. त्या किती भांडण झालं तरी नमतं घेऊन परत नवऱ्याच्या मोहर करावं लागतंय, बायकोच्या मोहर नवऱ्याला करावं लागतंय. बरोबर का नाही? तवाच ते परपंच आणि लेकरा बाळांचं भविष्य आहे. आता ह्यांना कवर सांगायचं तर आपल्यापाशी राहिलंच नाही काय. आता बारीक तरी आहे तर का ह्यांना सांगायला? काम धंदा देते ती सोडून आणि दिवसभर बघा बसते ती वाद घालीत. कसं व्हायचं? ज्याला काम नाही त्याची हो काही गत असते वाद घालायची. ह्यांना काम नको, धंदा नको, दिवसभर भांडण. फोन कसला ना मी घेऊन दिलेला फोन सुद्धा फोडलाय त्यांनी, त्या राजेनी. मग आता करायचं काय सांगा तुम्ही? नवरा बायकोच्या भांडणात फोन सुद्धा फोडलाय आणि आता त्याला फोन सुद्धा नाही. आणि आता मला म्हणतोय मला दुसरा घेऊन दे. म्हणलं हो, द्यायचा ना दुसरा. म्हणजे ही काय करते ती सुखाने जगाना तर दुसऱ्याला जगू देईना ती. असं चालू केलंय भाऊ बहिणीनं त्यांनी. डोक्याची अक्कल बंद झाली. अक्कल त्यांच्या पुढं काय बोलावा का नाही बोलावा ही पंचायत पडतीये.